नमस्कार, मी शिवानी लकडे. आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. फरार आरोपी वाल्मिक कराड हा सीआयडी ऑफिस मध्ये सरेंडर करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराड पुण्यातल्या सीआयडी ऑफिस मध्ये सरेंडर करणार आहे. मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड मधील कायदा सुव्यवस्था राज्यात चर्चेचा विषय झाली होती. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलेलं होतं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी कडे वर्ग करण्यात आल्यानंतर तपासाला वेग आला होता. त्यानंतर आता वाल्मिक कराड याच्या निकटवर्तीय लोकांची कसून चौकशी देखील करण्यात आली होती. त्याशिवाय त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची मागणी सुद्धा सरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर वाल्मिक कराड यांची सर्व बँक खाती फ्रीज करण्यात आली. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि अजून गेल्या 3 आठवड्यांपासून फरार होता. आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तर अजून 4 आरोपी हे जे फरार आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड याचंही नाव आहे. वाल्मिक कराड याचा शोध सीआयडी कडून घेतला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार कराड आज 11 वाजता सरेंडर करणार आहे. वाल्मिक कराडचे अनेक कार्यकर्ते हे सध्या सीआयडी च्या कार्यालयाबाहेर दाखल झालेले आहेत. मात्र आम्ही सीआयडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. वाल्मिक कराड हे आरोपी नाहीत, ते खंडणीच्या त्यांच्यावर जो खोटा आरोप आहे, गुन्हा दाखल केलेला असल्याचे समर्थकांचं म्हणणं आहे. त्यानुसार बीड आणि अहमदनगर वरून आलेल्या समर्थकांनी सीआयडी कार्यालयाबाहेर सध्या गर्दी केलेलीची माहिती मिळते. पुण्यातून 4 सीआयडीचे विशेष पथक वाल्मिक कराडच्या शोधासाठी रवाना झाले होते. पुण्यात पहाटे 2 तर सकाळी 1 पथक वाल्मिक कराडच्या शोधासाठी रवाना झालं होतं. वाल्मिक कराड आज सीआयडीच्या कार्यालयात सरेंडर करणार असल्याची माहिती समोर येत असली तरी सीआयडी कडून तपास आणि शोध सध्या तरी सुरूच ठेवला जातोय. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराडचं नाव घेतलं जातं. विरोधकही सतत आरोप करतात. सीआयडीने सध्या वाल्मिक कराडच्या भोवतीचा तपासाचा फास आवळलेला आहे. त्याच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी केली जाते. त्याशिवाय सर्व बँक खाती फ्रीज करण्यात आली आहेत. त्यामुळं अडचणीत सापडलेला वाल्मिक कराड आज सरेंडर करणार असल्याचं बोललं जातंय. हे अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे. सध्या आपण इथेच थांबतोय. या प्रकरणाच्या ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.